मी वैद्य भारत सुभाष गायकवाड, MD आयुर्वेद. आज आपण एका वनस्पतीविषयी माहिती घेऊया. ही वनस्पती बघा, गुळवेल असं म्हणतात ह्या वनस्पतीला. हिंदीमध्ये त्याला गिलोय असं म्हणतात आणि संस्कृतमध्ये गुडूची असं म्हणतात आणि त्याचं नाव आहे टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया. हिचं एक महत्वाचं लक्षण कसं असतं, कशी ओळखायची? ही बघा, ह्याला ज्यावेळेस आपण कट करू ना, एकच मिनिटा, बघा चक्रासारखं दिसते का हे? चक्रासारखे दिसते का हे वनस्पती? म्हणून तर ह्याला चक्रलक्षणिका धीरा, चक्रलक्षणिका म्हणतात त्याला, चक्रांगी म्हणतात त्याला. ही अशी गुळवेल आहे. तिचा खूप छान एक उपयोग आहे. सर्वात चांगला उपयोग म्हणजे तापेमध्ये आपण ह्याला वापरू शकतो, तापेमध्ये. आणि दुसरा मोठा आजार म्हणजे कॅन्सरमध्ये आपण ह्याला वापरू शकतो. कुठला कॅन्सर? तर ल्युकेमिया, ब्लड कॅन्सर या आजारामध्ये आपण ह्याला वापरू शकतो. हा गुळवेलचा काढा कसा करायचा तो एक पद्धत आहे ती. तर एवढं साधारणतः त्याचं प्रमाण ठेवायचं हे. ह्याला बारीक बारीक कात्रीने तुकडे करायचे, ठेचून घ्यायचं. 1 ग्लास पाण्यामध्ये उकळून त्याचा चतकुर उरवा आणि गाळून तो काढा प्यायचा. तर अशा ह्या काढ्यानं कॅन्सरसारख्या आजारावरती आपल्याला खूप चांगला गुण येतो. दुसरं म्हणजे तापेसाठी, खूप जुनाट ताप असेल, कुणाला अंगामध्ये वात असेल तर याचा काढा हा जरूर प्यावा. की हे एक रसायन म्हणून, औषध म्हणून सांगितलं गेलेलं आहे. तशी ही गुळवेल. सर्वात एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तर ती 2 झाडावरची श्रेष्ठ सांगितलेली आहे. एक आंब्याच्या झाडावरची श्रेष्ठ सांगितली आणि दुसरं म्हणजे कडुलिंबाच्या झाडावरची श्रेष्ठ सांगितलेली आहे. आणि निकृष्ट म्हणजे कुठल्या झाडावरची घेऊ नये, तर बाबळीच्या झाडावरची ती घेऊ नये. अशी ही गुळवेलच्या करामध्ये बघा. गुळवेल आपण आपल्या क्लिनिकमध्ये भरपूर वापरतोय. ठीक आहे.